बायफच्या स्थापना दिनानिमित्त महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान, गोदावरी खोरे अभ्यास गटाला मुदतवाढ, पुण्यात थेट भाजीपाला विक्रीतून 10 लाखांची उलाढाल आणि पंधरवड्याच्या खंडानंतर पावसाची हजेरी। नमस्कार आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। बायफ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त देशातील अभिनव उपक्रम राबवणाऱ्या बचत गटांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या ICARचे महासंचालक डॉक्टर एस अय्यप्पन हे प्रमुख पाहुणे होते। बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी, बायफचे ट्रस्टी डॉक्टर नारायण हेगडे, उपाध्यक्ष अशोक पांडे यावेळी उपस्थित होते। कर्नाटकच्या टुमकुर जिल्ह्यातील श्री विनायका महिला स्वसहाय्य गटाला डॉक्टर मणिभाई देसाई गौरव पुरस्कार आणि विजयताई देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्वोत्तम गटासाठीचा विजयताई देशमुख स्मृती पुरस्कार नगर जिल्ह्यातील एकदरे येथील दर्याबाई महिला बचत गटाला देण्यात आला। गुजरातमधल्या धामणीचे वर्षा महिला मंडळ आणि प्रगती महिला बचत अनेधिराण गट यांनाही विजयताई देशमुख स्मृती द्वितीय पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आले। भारतातील शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बायफ संस्थेतर्फे राबवण्यात येणारे उपक्रम अतिशय मोलाचे आहेत। अशा शब्दात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला। जो फार्म में जो काम चल रही है, जो चीज़ आप मांगिए वो केंचुआ का काम बात हो रहा था, वर्मी कंपोस्टिंग का, उससे लेके बायोगैस का, उसके साथ साथ पेड़ का, वाडी का, तो जो भी आप बोलिए उसमें जो भी हमारा समस्या है ये पूरा देखने का बाद लगता है ये पूरा एक कृषि का छोटा दुनिया है बसा है उर्ली कांचन में। मराठवाड्यातील दरवर्षीच्या पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी गोदावरी नदी खोऱ्यातील प्रकल्पांचे एकात्मिक पद्धतीने नियोजन करण्यासाठी नेमलेल्या मेंढीगिरी समितीच्या अभ्यास गटाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। सरकारच्या सुधारित आदेशाप्रमाणे अंतिम अहवाल आता ऑगस्ट अखेरीस सरकारला सादर होणार आहे। गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला होता। त्यामुळेच जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक हिता मेंढेगिरी यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती नेमून सरकारने गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक नियोजन करण्याचे ठरवले होते। सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाण्याची दुर्भिक्ष असलेल्या भागात समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याचे ठरले आहे। शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट भाजी मिळावी यासाठी पुणे बाजार समितीमध्ये सुरू केलेल्या थेट भाजीपाला विक्री केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये केंद्रावर सुमारे 10 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे। सध्या या केंद्रावर 6 शेतकरी गटांकडून भाजीपाला विक्री करण्यात येत आहे। आणखी 20 गटांनी बाजार समितीकडे थेट भाजीपाला विक्रीसाठी नोंदणी केली आहे। दिवसेंदिवस ग्राहकांचा ओघ केंद्रावर वाढत असून उलाढाल वाढली आहे। केंद्रावर जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून थांबलेल्या पावसाने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गेल्या रविवारी हजेरी लावली। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, नगर, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक होते। यामुळे माना टाकू लागलेल्या खरीप पिकांना नव्याने उभारणी मिळण्यास मदत होणार आहे। मध्य प्रदेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात मध्य ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता। त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस झाला। हवेत आर्द्रतेचे प्रमाण भरपूर असल्याने सोयाबीन पिकांवर लष्करी अळीचा, फळभाज्यांच्या पिकांवर फळे पोखरणारी अळी, शेंगा वर्गीय पिकांवर शेंगा पोखरणारी अळी या किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने किडींच्या बंदोबस्तासाठी नोव्हेक्युलुरॉन किंवा प्रोफेनोफॅस 1000 मिली 500 लिटर पाण्यातून फवारावे। स्पोडोप्टेरा अळींच्या नियंत्रणासाठी SLNPV 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल मध्ये। चिक्कू कमाल 1500, किमान 1000, डाळिंब 6000, 3000,
केळी 1500, 1000, मोसंबी 4000, 3000, सफरचंद 14000, 8000, दुधी 2000, 1000, शेवगा 2000, 1500, हिरवा वाटाणा 3600, 3000 आणि हिरवी मिरची कमाल रुपये 6000 आणि किमान रुपये 4500. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात वाढ होईल. आणि आता राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. पुणे 28 अंश सेल्सिअस, 19 अंश सेल्सिअस. नागपूर 30 अंश सेल्सिअस, 23 अंश सेल्सिअस. नाशिक 28 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 29 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस. कोल्हापूर 25 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस. सांगली 28 अंश सेल्सिअस, 21 अंश सेल्सिअस. सातारा 27 अंश सेल्सिअस, 19 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळं शेती आणि पर्यायानं शेतकरी यांच्या हिताच्या योजना आखणं, शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणं या सर्व गोष्टी शासनाच्या कृषी विभागामार्फत नेहमीच चालू असतात. राज्यातील एकही शेतकरी कृषीविषयक नवनवीन अशा माहितीपासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा कृषी विभाग सक्रिय होऊन
वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून त्या जिल्ह्याच्या ओसाड माळरान रूपाचा हिरवाईनं नटलेल्या समृद्ध शेतीमध्ये कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा हातभार लावत आहे. सांगली जिल्हा हा विविध भौगोलिक परिस्थितीने संपन्न जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्र 8,61,000 हेक्टर आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यतः 2 हंगामामध्ये पेरणी केली जाते. त्यातला मुख्य हंगाम जो आहे तो खरीप हंगाम आहे. खरीप हंगामामध्ये साधारणतः एकूण लागवडीला क्षेत्राच्या 64% क्षेत्र हे खरीप हंगामात होतं आणि उरलेलं 24 ते 25% क्षेत्र हे रब्बी हंगामामध्ये होतं. सांगली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामधली जी मुख्य पिकं आहेत तर यामध्ये तृणधान्यामधली जी आहेत त्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे आणि काही प्रमाणामध्ये मका आहे. गळीत धान्यामध्ये सोयाबीन हे जिल्ह्यामधलं अतिशय मुख्य पीक आहे. ऊस उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर आहे. त्यामुळंच ऊस पिकाच्या लागवडीपासून ते कारखान्यात तयार झालेली साखर या प्रक्रियेतील विविध टप्प्यावर मिळालेल्या कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यामुळं उत्पादनातील भरघोस वाढ जास्तीत जास्त नफा मिळण्यास कारणीभूत होत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 64,000 हेक्टरवर ऊस पीक घेतलं जातं आणि जिल्ह्याची उत्पादकतासुद्धा बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने ऊस पिकाची चांगली आहे. ती साधारणतः 100 टनाच्या आसपास जवळजवळ जिल्ह्याची उत्पादकता आहे. तसंच सांगली जिल्ह्यामध्ये 15 साखर कारखाने आहेत. त्याची एकूण गाळप क्षमता प्रतिदिन 36,500 मेट्रिक टनाची गाळप क्षमता जिल्ह्यामधल्या सर्व कारखान्याची मिळून आहे. हळदीची आशिया खंडातील मोठी बाजारपेठ सांगलीत आहे. पेवामधून हळद साठवणूक केली जाते. काही वर्षापूर्वी उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळं या पेवांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. हा धोका काही अंशी टाळण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये हळद साठवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये जे काही हळदीचं उत्पादन होतं त्यामध्ये सांगली जिल्हा निश्चितच अग्रेसर राहिलेला आहे. उत्पादन तर या जिल्ह्यामध्ये होतंच, परंतु उत्पादनाबरोबरच हळदीची प्रक्रिया सुद्धा या जिल्ह्यातच होते. यामध्ये आशिया खंडातली मोठी बाजारपेठ, हळद खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ ही सांगली जिल्ह्यातच आहे. या बाजारपेठेमध्ये आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, या इतर राज्यातून सुद्धा हळद खरेदी करण्यासाठी व्यापारी या सांगली जिल्ह्यामध्ये येतात. ऊस, हळद आणि याबरोबरच द्राक्ष उत्पादनात सांगली जिल्ह्याचा क्रमांक वरचा आहे. चोखंदळ लोकांच्या युरोपियन आणि अरब देशात सांगलीची द्राक्ष मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. 2,500 ते 3,000 हेक्टरचं क्षेत्र सांगली जिल्ह्याचं द्राक्ष पिकाखाली आहे. यामध्ये राज्यात किंवा देशामधली बाजारपेठेमध्ये तर द्राक्ष विक्री हे शेतकरी करतातच, परंतु यामध्ये बरेचसे शेतकरी निर्यातक्षम उत्पादनसुद्धा घेतात. यातलं जे द्राक्ष उत्पादन होतं ते जवळजवळ 60% उत्पादन जे आहे हे बेदाणा निर्मितीसाठी वापरलं जातं. त्यामुळं बेदाणा निर्मितीचे सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीचे आणि चांगल्या सुविधा असलेले काही गट आहेत की त्यांनी बेदाणे उत्पादनासाठी असे शेड केलेले आहेत. सांगली जिल्ह्याचं हवामान, पाणी, माती यासारख्या मूलभूत गोष्टी शेती व्यवसायास पूरक अशा आहेत. त्यामुळं शेती व्यवसाय करणाऱ्या सर्वांचा गट स्थापन करून कृषी विभागामार्फत त्यांना गटशेतीचं महत्त्व, कृषीविषयक योजना यांची वेळोवेळी माहिती देण्यात येते. सांगली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये जे आपण विस्तार योजनेतील ज्या योजना आपण राबवतोय या सर्व योजना ह्या प्रकल्प आधारित आपण राबवतो आहे. या गटामध्ये जे शेतकरी समाविष्ट असतील त्या शेतकऱ्यांचा एक प्रकल्प 100 हेक्टरचा असेल, 200 हेक्टरचा असेल, 500 हेक्टरपर्यंतचे आपण त्या पिकाचे प्रकल्प केलेले आहेत आणि त्या प्रकल्पावर आधारित या योजना आपण राबवत आहे की त्या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे अधिक उत्पादनासाठी जे काही तंत्रज्ञान आहे त्याचं आपण त्याच्या शेतावर आपण प्रात्यक्षिकाद्वारे त्यांना ते आपण सांगतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो आहे. तसंच शेतीशाळा असतील की शेतीशाळेमध्ये जी काही पिकं असतील त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल खरीप हंगामामधली की या प्रत्येक स्टेजला
कुठल्या प्रकारच्या किडी येतात किंवा कुठल्या प्रकारच्या मित्र किडी आहेत, शत्रू किडी आहेत, त्याचं नियंत्रण कसं करायचं, प्रत्येक स्टेजला कुठलं ऑपरेशन करायचं किंवा कुठल्या प्रकारचे आपण तंत्र वापरायचं, याच्या पिकाच्या प्रत्येक स्टेजला या शेती शाळेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. कीड रोग सर्वेक्षण प्रकल्पामार्फत कीड रोगांपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांकडून शेतावर पाहणी केली जाते. त्यानुसार मोबाईलवर SMS द्वारे उपाययोजना कळवल्या जातात. तसंच कृषी विभागाची अतिशय चांगली आणि अतिशय परिणामकारक अशी जी योजना आपण मागच्या 4 वर्षापासून राबवतो ती क्रॉपसॅप योजना. यामध्ये कीड आणि रोगाचं सर्वेक्षण आपण शेतकऱ्याच्या शेतावर करतो आणि त्या सर्वेक्षणामध्ये किडीची किंवा रोगाची जी नुकसान पातळी आहे त्याबद्दलची आपण माहिती शेतकऱ्यांना देतो. नुकसानीच्या पातळीवर जर समजा किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्यावर कुठल्या प्रकारची उपाययोजना करायची आहे याचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS या संदेशाद्वारे आपण देतो. जवळजवळ 60 ते 70 हजार SMS या शेतकऱ्यांना आपण प्रत्येक आठवड्याला आपण कृषी विभागामार्फत देतो. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेतीला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पाण्याचं नियोजन महत्त्वाचं असतं. शेततळं बांधणं हा उपाय शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे आणि यातूनच सांगली जिल्ह्यात शेततळ्यांचं गाव ही संकल्पना जोमानं वाढू लागली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये अतिशय परिणामकारक आणि शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असलेली शेततळेची योजना आहे. या शेततळेच्या योजनेमध्ये आपण 2 हेक्टरपासून जवळजवळ 10 हेक्टरपर्यंत क्षेत्राला पाणी पुरेल अशा प्रकारची शेततळी विविध आकाराची आपण या योजनेमध्ये 100% अनुदानावर आपण देतो आहे की साधारणतः 1,75,000 रुपयापासून ते जवळजवळ 5,56,000 रुपयापर्यंतचं अनुदान या शेततळ्याला आपण 100% देतो आहे. आणि मागच्या वर्षी खरं म्हणजे आपण विक्रमच केलेला आहे की मागच्या वर्षी जवळजवळ 623 शेततळ्यांना या जिल्ह्यामध्ये आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून मंजुरी दिलेली आहे. शेततळ्यांप्रमाणेच आहे त्या पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याच्या हेतूनं सूक्ष्म सिंचन योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहेत. साधारणतः आत्तापर्यंत 35,000 हेक्टरवर आपण सूक्ष्म सिंचनाचा लाभ दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये जे ऊस पीक मुख्य पीक आहे त्या पिकासाठी आपण प्राधान्याने सूक्ष्म सिंचनचा लाभ आपण देतो आहे की यामध्ये 50% अनुदान सूक्ष्म सिंचनावर आपण देतो आहे. ऊस पिकाचं निश्चितपणे उत्पादन तर या सूक्ष्म सिंचनामुळे वाढणार आहे, परंतु रिकव्हरीसुद्धा चांगल्या प्रकारची कारखान्याला मिळणार आहे. साखळी नाला बंधारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमसुद्धा या जिल्ह्यामध्ये 2009-10 पासून राबवतो आहे. जवळजवळ जिल्ह्यातले
10 तालुक्यापैकी 6 तालुके या कार्यक्रमामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे. टंचाई परिस्थितीमधून मागच्या वर्षी जवळजवळ आपण 700 बंधारे साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध आपण या जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत आणि 700 सिमेंट नाला बांधची कामं आपण पूर्ण केलेली आहेत. त्याचे अतिशय चांगले परिणाम आता या पावसाळ्यामध्ये दिसून आले. त्या बरेचशा बंधाऱ्यामध्ये पाणी आता साठलेलं आहे आणि त्यामध्ये जर समजा आपण आजूबाजूला बघितलं तर तिथल्या विहिरींची अतिशय पाण्याची पातळी वाढलेली आहे. तसंच महात्मा फुले जलभूमी अभियानामध्ये सुद्धा आपण गाळ काढण्याचा अतिशय चांगला कार्यक्रम मागच्या वर्षी आपण घेतलेला आहे. तर यामध्ये जवळजवळ 380 सिमेंट नाला बांधाचा गाळ आपण काढलेला आहे. या पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये पाणलोट विकासाची कामं तर आपण करतोय, परंतु कुटुंबाचं निव्वळ उत्पन्न कसं वाढेल याचा आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त आपण भर देतो आहे. काही विशिष्ट भाजीपाल्यासाठी शेडिंग नेट किंवा हरितगृह यांची आवश्यकता असते. त्यासाठी कृषी विभागामार्फत अनुदान मंजूर केलं जातं. तसंच याच राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून आपण भाजीपाल्यासाठी शेडिंग नेटसुद्धा आपण 50% अनुदानावर आपण देतो आहे. साधारणतः 1,35,000 रुपयाचं अनुदान या शेडिंग नेटसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून आपण देतो आहे. आणि तसंच काही हरितगृह पॉली हाऊसेससुद्धा आपण आधुनिक तंत्रज्ञानाने जे शेतकरी शेती करणार आहेत त्यांच्यासाठी आपण पॉली हाऊसची सुद्धा योजना या राष्ट्रीय फलोत्पन्न अभियानामध्ये आहे. विक्री व्यवस्थापनात सांगली जिल्ह्याचा कृषी विभाग महत्त्वाची कामगिरी करत आहे. तयार मालाचं पॅकिंग ग्रेडिंग व्यवस्थित करून थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचवला जातो. सांगली जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचं सुद्धा क्षेत्र फार मोठं आहे. तर शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्रीसाठी आपण यावर्षी प्राधान्याने आपण प्रयत्न करणार आहे. साधारणतः 1600 शेतकऱ्यांचे गट आपण या भाजीपाला उत्पादनासाठी आपण घेणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल किंवा शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट शहरी भागामध्ये ग्राहकांना मिळेल आणि ग्राहकांनाही रास्त भावात मिळेल आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण चालू वर्षी करतो आहे. कृषी विभागाची निर्मितीच शेतकऱ्यांसाठी झालेली आहे. कृषी विभाग हा सतत शेतकऱ्यासोबतच राहणार आहे. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. तालुका पातळीवर तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा पातळीवर जिल्हाधीशक कृषी अधिकारी असतील, गाव पातळीवर आमचे कृषी सहाय्यक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करावा आणि ज्या काय शासनाच्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. योजनेचा लाभ घेतल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल यात काही शंका नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.